सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलद्वारे ही जी शिक्षक भरती चालू आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1294 जागा आहेत। दुर्दैवाने ओबीसीसाठी एकही जागा नाही आहे। सर्व पात्र उमेदवार आहेत, व्यावसायिक पात्रता त्यांची पूर्ण आहे। त्या दृष्टिकोनातून आरक्षण हक्क बचाव समिती जी आहे पालघर आणि ठाण्यामधली, त्या हक्क बचाव समितीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। 13 ऑगस्टला पालघरचे आमदार सन्माननीय राजेंद्र गावित साहेब यांच्या घरासमोर आंदोलन केलं। कुठल्याही प्रकारची त्यांनी दाद दिलेली नाही आहे। आत्ता पुन्हा एकदा दुर्दैवाने ह्या सर्व व्यावसायिक धारक पात्रताधारक उमेदवारांना पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सवरा साहेब यांच्या निवासस्थानासमोर हे सगळे उमेदवार बसलेले आहेत। अगदी म्हणजे 2014 पासूनची लढाई सुरू आहे आरक्षणाची पालघर जिल्ह्यामध्ये, आणि हा पालघर जिल्ह्यातली स्थानिक उमेदवार असेल हा बाहेर फेकला जातो की काय अशी सिच्युएशन निर्माण झालेली आहे। अनेक उमेदवार इथे बसलेत, त्यांच्याशी आपल्याला बातचीत करायची आहे। आपल्या सोबत आपण बघू शकतात की हे सकाळपासून बसलेले आहेत। या उमेदवारांना आपण काही प्रश्न विचारत त्याच्या आपल्यासोबत आहेत। मॅडम, तुमचं नाव आणि काय नेमका उद्देश हेतू काय आहे तुमचा ते जरा सविस्तर सांगा। मी संचिता पाटील। आज आम्ही पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या निवासस्थानी आंदोलन करत आहोत, ते पण बेमुदत धरणे आंदोलन। कारण आजपर्यंत आम्हाला ओबीसीमध्ये 0% आरक्षण असल्यामुळे आमच्यासारख्या स्थानिक लोकांनी जायचं कुठे हा आमच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे। कारण 2017 पासून भरती झालेली आहे, त्यात 2010 पासून पालघर जिल्ह्यामध्ये भरती झालेलीच नाही आहे, म्हणजे तिथून जागा खाली आहेत। आणि 2017 पासून भरती झाली, त्याच्यात फक्त एसटी प्रवर्गाची जागा निघालेली आहे, आणि एसटी प्रवर्गाचीच जाहिरात या 2017ला झालेली आहे, 2022ला झालेली आहे, आणि तीच स्थिती आज 2025-26 मध्ये सुद्धा झालेली आहे। तर आमच्यासारख्या पात्रताधारक उमेदवारांनी आज हा न्याय कुठे मागायचा आणि आमचा हा हक्क आम्ही कुठे मिळवायचा हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे। कारण आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींच्या दारासमोर जाऊन सुद्धा आम्ही भरपूर वेळा चर्चा केलेली, भरपूर वेळा आंदोलन केलेले आहेत, तरीसुद्धा आम्हाला आजपर्यंत ठोस असा निर्णय एकही मिळालेला नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही आज पात्रताधारक विद्यार्थी या नोकरीपासून वंचित आहोत। त्यामध्ये इतर प्रवर्ग म्हणजेच ओबीसी, एससी, एनटी यासारखे सर्व प्रवर्गाचे उमेदवार आज नोकरीपासून वंचित आहेत। आणि आत्ताच काही मागच्या वर्षी 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, आपली जी सामाजिक विकास प्रबोधिनी याचिका आहे त्यामार्फत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की 50% आरक्षित जागा भरल्या गेल्या पाहिजेत, आणि जर जागा खाली असतील तरच, रिक्त जागा असतील तर त्यांना 50% ओपनमध्ये सुद्धा घेण्यात यावं, या जागा सुद्धा भरल्या गेल्या जाव्यात। म्हणजे ही गोष्ट जर सुप्रीम कोर्ट जर आपल्याला न्याय देत आहे, मग सामान्य प्रशासन विभाग अगदी त्याचा म्हणजे पूर्ण पायमळणी केलेली आहे त्या आदेशाची, आणि सामान्य प्रशासन विभागाने फक्त एका जातीपुरताच आदेश पारित केलेला आहे, तो 11 फेब्रुवारी 2026ला, आणि त्यानुसारच एसटी प्रवर्गाची भरती ही 50% या शासनाने केलेली आहे, आणि आमच्यासारखा इतर प्रवर्ग या नोकरीपासून वंचित राहिलेला आहे। त्यामुळे आमच्यासारख्या पात्रताधारक उमेदवारांनी, नोकरीपासून वंचित असलेल्या उमेदवारांनी करायचं तरी काय। आम्ही आता सध्या फक्त कंत्राटीवर काम करतो, मग कंत्राटीमध्ये तो पगार आहे 20,000 पगार पण आम्हाला वेळेवर मिळत नाही। आम्ही करायचं काय? जवळजवळ 5 महिने झाले आम्हाला पगार नाही। आमच्यासारख्या उमेदवारांनी आज पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, उदरनिर्वाह करायचा कसा? आमची लहान लहान मुलं आहेत, आणि आज जर तुम्ही आम्हाला आमच्या जिल्ह्यात जागा असून आम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात पाठवत असाल तर काय फायदा आहे? आज एवढे लोकप्रिय खासदार आमच्या पालघर जिल्ह्यात आहेत, त्यात संसद रत्न पुरस्काराचा मिळालेले हे खासदार साहेब आहेत। त्यांनी खरोखरच आमच्यासारख्या इतर प्रवर्गाच्या उमेदवारांचा विचार करावा, आणि आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला हा न्याय हक्क आम्हाला मिळवून दिलाच पाहिजे, आणि त्यांच्या एसटी प्रवर्गातील मुलांना जशी सरळ सेवेने भरतीमध्ये घेतलं गेलं तशीच भरती आमच्या इतर ओबीसी, एससी, एनटी यासारख्या सर्व प्रवर्गांना त्यांनी या नोकर भरतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, यासाठी GR पारित करण्याचा त्यांनी निर्णय घेण्यात यावा। अक्षरशः कळकळीची विनंती आहे या सरकारला आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना। आणि मी या आंदोलनाच्या वतीने आवाहन करत आहे समाजासाठी पण, की आपल्या सर्व ओबीसी समाजातील नेत्यांनी, जे समाजसेवक आहेत, जे सामाजिक दृष्टीने सगळीकडे म्हणजे वाटचाल करत आहेत, आणि तसेच आपल्या जे विद्यार्थी आहेत की त्यांना अजूनपर्यंत नोकरी मिळालेली नाही आहे, MPSC UPSC सारखे अभ्यास करतायत, अरे पण आपल्याला 0% आरक्षण, आपण जायचं कुठे? आपण नोकरी करायची कुठे? खरंच आपण पूर्ण समाजाला माझा हे आव्हान आहे की समाजातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने
आज आपण या आंदोलनास्थळी यावं आणि प्रत्येकाने इथे भेट द्यावी आणि हे आंदोलन जास्तीत जास्त आपल्याला तीव्र कसं करता येईल यामागे लागावं, कारण याच्याशिवाय आपल्याला हे लोकप्रतिनिधी उत्तर देणार नाहीत. नक्कीच हे सर्वांना सांगू इच्छित.